आता वेळ झालेली आहे बातम्यांचा वेगवान आढावा घेण्याची. बातम्या सुपरफास्ट. संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाला आज 1 वर्ष पूर्ण होतंय. पीडितेला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहेत. तसंच आरोपींच्या शिक्षेसाठी मोर्चेही काढले जाणार आहेत. 13 जुलै 2016 रोजी नगर जिल्ह्यातल्या कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरती नराधमांनी बलात्कार करत तिची हत्या केली होती. मात्र अद्यापही या गुन्ह्यातील आरोपींना शिक्षा झालेली नाहीये. दरम्यान कोपर्डी अत्याचार प्रकरणाला वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवरती नगर शहरामध्ये कॅन्डल मार्च काढण्यात येणार आहे. त्यासोबतच दिल्ली गेट पासून हुतात्मा स्मारकापर्यंत निघालेल्या या मार्चमध्ये युवती आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या होत्या. त्यावेळी हुतात्मा स्मारकाजवळ पीडितेला श्रद्धांजली वाहण्यात आली. सकल मराठा समाजाच्या वतीनं कॅन्डल मार्चचं आयोजन करण्यात आलं होतं. मुंबईतल्या विक्रोळी पार्क साईटमधील एसआरए पुनर्विकासातला घोटाळा लपवण्यासाठी कौशिक मोरे या बिल्डरनं तब्बल 11 कोटींची लाच देण्याची तयारी दाखवल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ता संदीप येवले यांनी केलाय. या 11 कोटींपैकी 40 लाख देतानाचं स्टिंग ऑपरेशन येवलेनं सादर केलंय. विक्रोळीतल्या पार्कसाईड भागातल्या हनुमाननगर योजनेमध्ये सुरू असलेला भ्रष्टाचार आणि त्यामध्ये बिल्डरनं सगळ्यांना कसं मॅनेज केलं याचे पुरावे सुद्धा येवले यांनी समोर ठेवलेले आहेत. विक्रोळी पार्क साईडमधील एसआरए पुनर्विकासाचा घोटाळा लपवण्यासाठी बिल्डरनं संदीप येवलेंना 1 कोटी रुपये दिले आणि त्यातून 40 लाखांची रक्कम घेऊन येवले मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये दाखल झाले. येवलेंनी बिल्डर आणि संबंधितांवरती कारवाईची मागणी केलेली आहे. या सगळ्या घोटाळ्यामध्ये एसआरएचे अलीकडेच निवृत्त झालेले कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील आणि आमदार राम कदम यांच्यावर सुद्धा गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. विश्वास पाटील जे एसआरए सीओ होते त्यांनी मला स्वतः ऑफर केली की सिटिंग करा. एसआरएचे असे बरेच ऑफिसर आहेत ज्यांनी मला सांगितलं की पैसे घे. माननीय आमदार राम कदम एवढे मोठे आमदार ते मला म्हणतात संदीप ही लोक तुला काही बघणार नाही, हे काय तुला लोक विचारणार नाही, तू काही लग्न केलेलं नाही, तू तुझं बघ, मी तुला पाहिजे बिझनेस टाकून देतो. किरीट सोमयाने तर आम्हाला म्हणतो ना एक घाणेरडा कुत्रे असतात ना आणि असं सडलेले येतात दरवाजावरती आपण त्यांना हाकलतो तशा पद्धतीने किरीट सोमय्या यांनी आमच्याशी बिहेव केलेला आहे. जर येणाऱ्या 24 तासाच्या आत संबंधित व्यक्तीने जे राजकीय हेतूने प्रेरित आरोप केले त्याचे पुरावे दिले नाही तर नाईलाजानं या राम कदमला 100 कोटी रुपयाच्या अब्रू नुकसानीचा दावा घालावा लागेल. विक्रोळी पार्क साईडमधील या सगळ्या घोटाळ्यामध्ये एसआरएचे अलीकडचे निवृत्त झालेले कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील आणि भाजप आमदार राम कदम यांच्यावरती सामाजिक कार्यकर्ते यांनी गंभीर आरोप केलेले आहेत. भिवंडीतील आंतरराष्ट्रीय खेळाडू रेहान शेखचा इमारतीच्या टेरेसवरून पडल्यानं मृत्यू झालाय. सिंगापूर येथे होणाऱ्या आशियाई लंगडी स्पर्धेसाठी रेहानची भारतीय संघामध्ये निवड झाली होती. या स्पर्धेसाठी घराच्या टेरेसवरती सराव करत असताना रेहानचा अचानक पाय घसरून तो खाली पडला. यावेळी त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये त्याला दाखल केलं. मात्र उपचार सुरू असताना त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. 15 जुलैला एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद हे मुंबईच्या दौऱ्यावरती येणार असून सर्व घटक पक्षांच्या नेत्यांची ते भेट घेणार आहेत. मात्र कोविंद मातोश्रीवरती जाणार नसल्याची माहिती मिळते. कोविंद यांच्या दौऱ्याच्या वेळापत्रकामध्ये मातोश्री भेटीचा उल्लेख नाहीये. भाजपनं रामनाथ कोविंद यांचे राष्ट्रपती पदाच्या उमेदवारपदी घोषणा केल्यानंतर एनडीएतील सर्वच घटक पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला होता. कोविंद यांच्या मुंबई दौऱ्यामध्ये मातोश्री भेट नसल्यामुळे अनेक चर्चा रंगू लागलेल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री बनण्याआधी जसे होते तसेच आजही आहेत. प्रसिद्धीचा परिणाम त्यांच्या कामावरती होत नाही असं वक्तव्य आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत यांनी केलंय. नवी दिल्लीमध्ये द मेकिंग ऑफ लिजंड या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरच्या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं आणि या कार्यक्रमाला अमित शहा सोबतच मोहन भागवत यांनी उपस्थिती लावली. राज्य सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली. मात्र प्रत्यक्षात कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू झाली की नाही हे पाहणं शिवसेनेची जबाबदारी असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. जळगावच्या धरणगावातील जाहीर सभेमध्ये ते बोलत होते. शिवाय शिवसेनेनं सरकारला शेतकऱ्यांपुढे झुकायला लावल्याचं सुद्धा उद्धव यांनी म्हटलंय. दरम्यान अजित पवार आणि विखे पाटील यांच्यावर सुद्धा उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे.
प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आहे, तालुका प्रमुख आहे, आमदार आहे, शिवसैनिक आहे. जिल्हानिहाय गाववाडीनुसार ही यादी घेऊन शिवसैनिक घरोघरी जाऊन चेक करायची, बाबा तुमचं नाव काय, किती कर्ज होतं, कर्जमुक्त झाले तर तुमचं नाव आलेलं आहे. हवामान खात्यानं पुन्हा एकदा पावसाचा नवा अंदाज वर्तवलेला आहे. येत्या 72 तासांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होईल असं हवामान खात्यानं म्हटलंय. तर दरम्यान गेल्या 10 दिवसांपासून पावसानं दडी मारलेली आहे. 1 जून ते 11 जुलै दरम्यान पाऊसच न झाल्यानं राज्यातल्या 12 जिल्ह्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली आहे. 13 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झालाय आणि त्यामुळं बळीराजावरती आता दुबार पेरणीचं संकट येऊन ठेपलंय. गोरक्षणाच्या नावाखाली हिंसा करू नये असं खुद्द पंतप्रधानांनी सांगितल्यानंतर सुद्धा गोरक्षकांची दादागिरी काही थांबत नाहीये. नागपूरच्या भारसिंगी गावामध्ये एका मांस विक्रेत्याला गोमांस घेऊन चाललाय या संशयातून तथाकथित गोरक्षकांनी बेदम मारहाण केली आहे. सलीम इस्माईल शाह नावाचा हा मांस विक्रेता त्याच्या दुचाकीवरून डिक्कीमध्ये मांस घेऊन चालला होता. त्यावेळी अचानक समोरून आलेल्या जमावानं त्याला थांबवलं आणि मारहाणीला सुरुवात केली. गर्दीतल्या अनेकांनी त्याला ओढत रस्त्यावरती फेकला आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हे गोमांस नाही असं वारंवार सांगून सुद्धा त्याचं कोणीच ऐकलं नाहीये. मुंबईच्या सीएसटी स्टेशनवरती 29 जूनला ट्रेनमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या आरोपीला 10 दिवसांनंतर पोलिसांनी अटक केली आहे. 20 वर्षीय अशोक प्रधान हा मूळचा भुवनेश्वरचा असून पोलिसांनी त्याला चेंबूरच्या माहुल गावातून अटक केली आहे. एक तरुण या मुलीकडे पाहून अश्लील वर्तन करत होता, अक्षरशः हस्तमैथून करत होता याची माहिती तरुणींनी पोलिसांना दिली. तर पोलिसांनी त्या तरुणाला सोडून दिलं, कुठलीही कारवाई केली नाही. या घटनेचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्या ईशा चिटणीस या तरुणीनं 10 दिवसांपूर्वीच हा व्हिडिओ रेल्वेला ट्विट केला होता. मात्र त्यानंतर सुद्धा कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. अखेर माझाच्या बातमीनंतर या तरुणाला अटक करण्यात आली आहे. अकोल्यात एका तरुणीच्या नावानं बनावट फेसबुक अकाउंट उघडून अश्लील चॅटिंग करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी अटक केलेली आहे. निलेश अबगड असं या आरोपीचं नाव आहे. त्याला उत्तर प्रदेशमधील अहिमपूर गावातून अटक करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे मूळचा अकोल्याचाच असणारा निलेश हा उत्तर प्रदेशमध्ये युनियन बँकेमध्ये मॅनेजर पदावरती कार्यरत आहे. तक्रारदार तरुणीला या आरोपीनं लग्नासाठी मागणी घातली होती. तिच्या संदर्भात चौकशी करण्याच्या उद्देशानं त्यानं हा सगळा प्रताप केलाय. अहमदनगरमधल्या पाथर्डी येथील मालेवाडी जिल्हा परिषदेतल्या शिक्षकानं दारूच्या नशेमध्ये मुलांना मारहाण केल्याचा आरोप पालकांनी केलाय आणि याच विरोधामध्ये पालकांनी मालेवाडी जिल्हा परिषदेच्या शाळेला कुलूप ठोकलाय आणि संबंधित शाळेतल्या सर्व शिक्षक आणि मुख्याध्यापकांवरती कारवाई करण्याची सुद्धा आता मागणी केली जाते. चंद्रपूरमधील प्रियदर्शनी नाट्यगृहाचा लोकार्पण सोहळा आज होणार आहे. मात्र लोकार्पण सोहळ्याच्या पत्रिकेवरून भाजप सेना आमने सामने आलेले आहेत. शहरामध्ये लावलेले बॅनर्स फाडून शिवसैनिकांनी आपला निषेध व्यक्त केलेला आहे. भाजप महानगर शाखेच्या वतीनं स्वतंत्र निमंत्रण पत्रिका शहरभर वितरित केल्या आहेत. मात्र हे नाट्यगृह शासकीय निधीतून उभं राहिलेलं असताना भाजपनं स्वतंत्र निमंत्रण कशा पद्धतीनं छापलं यावरती आक्षेप घेत आता शिवसैनिकांनी हे आंदोलन छेडलेलं आहे. बुलढाण्यामध्ये भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा पाहायला मिळालाय. काँग्रेसनं जीएसटी संदर्भामध्ये व्यापाऱ्यांची चर्चा आणि कर्जमाफी विरोधात एल्गार आंदोलन अशा 2 कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते कार्यक्रमस्थळी जात असताना भाजपच्या कार्यकर्त्यांनी गाड्या अडवत जोरदार घोषणाबाजी केली. या दरम्यान भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार सुद्धा करावा लागलाय. बहुचर्चित जीएसटीची अंमलबजावणी सुरू होऊन 12 दिवस उलटलेत. मात्र अजूनही जीएसटी बद्दल सगळ्यांच्या मनामध्ये गोंधळाचं वातावरण आहे. परिणामी बाजारपेठेवरती अवकळा पसरलेली आहे. सोलापूरमध्ये ग्राहकांनी बाजारपेठेकडे जवळपास पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये सोलापुरातले व्यावसायिक जीएसटी बद्दल जनजागृतीची मोहीम हाती घेणार आहेत. आपल्या सख्या बहिणीला बंद खोलीमध्ये तब्बल 10 वर्ष कोंडून ठेवण्याचा प्रकार गोव्यातील कांदोळीमध्ये उघडकीस आलाय. सुनीता वेर्लेकर असं या महिलेचं नाव आहे. भावानं आणि भावजईनं मिळून तिला घराबाहेर असलेल्या छोट्या खोलीमध्ये कोंबून ठेवलं होतं. फक्त तिला जेवण दिलं जात होतं आणि या प्रकरणी दोघे भाऊ आणि त्याच्या पत्नी अशा दोघांना आता अटक करण्यात आलेली आहे. एका अनोळखी व्यक्तीनं ईमेलच्या माध्यमातून पोलिसांना ही सर्व माहिती दिली होती.
भारताची कर्णधार मिताली राज महिलांच्या वन डे क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली आहे. तसंच महिलांच्या वन डे मध्ये 6000 धावांचा पल्ला ओलांडणारी पहिली फलंदाज असा मानही तिनं मिळवलाय. इंग्लंडमधल्या महिला विश्वचषकामध्ये मितालीनं ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यामध्ये 34वी धाव घेतली आणि इंग्लंडच्या शार्लोट एडवर्ड्सच्या नावावरती सर्वाधिक 5992 धावांचा विक्रम इतिहास जमा केला. त्यामुळे आता पुरुष आणि महिलांच्या वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम अनुक्रमे सचिन तेंडुलकर आणि मिताली राज या 2 भारतीयांच्याच नावावरती आहे.